नमस्कार सर्वांना अँड वन्स अगेन वेलकम टू आवर चॅनल निशीसे लर्निंग. आज आपण भाषा सूत्रम 4 त्यातील पुढील सब टॉपिक अव्ययानी विशिष्ट विभक्तयश्च अव्ययानी बघणार आहोत. म्हणजेच काय, इनडिक्लायनेबल. ओके, तुम्हाला हे माहितीच आहे. आता तुम्ही त्यांना ऑफिशियली तुम्ही शिकाले. भरपूर सगळ्याच लेसनमध्ये आपण अव्यय ॲक्च्युली पाहिलेलेच आहेत, पण तुम्हाला असं माहिती नसेल की अरे हां असं हे याला अव्यय बोलतात किंवा हे त्याचं एक्झाम्पल आहेत किंवा असं लाईक ऑफिशियली नाव वी विल लर्न अव्यय. तरी पण मी खूप साऱ्या पाठमध्ये तुम्हाला अव्यय दॅट इज इनडिक्लायनेबलचं डेफिनेशन थोडं बहुत एक्सप्लेन केलेलं होतं. लेट्स सी नाव. कृषीवलह, अत्र कृषीवलह मीन्स फार्मर, आणि त्यावर तुम्हाला इकडे छोटासा निबंध दिलेला आहे. यदा कृषीवलह क्षेत्रे बीजानि वपति तदा धान्यम विंदते. यदा तदा, when the farmer will sow the seeds in his farm, then only we will see the crops grow. कृषीवलः आदीनम् अतीव कष्टं करोति तथापि न श्रान्तः भवति. बलिवर्दानां साहाय्येन भूमिं कृषति. क्षेत्रे एव दिनं यापयति इन फार्म ओन्ली. यदि जलं न वर्षति तर्हि तस्य जीवनम् अस्थिरं भवति. भूमिपुत्राय नमः. आता बघा, अत्र अधोरेखितान् शब्दान् पश्यत. एतेषु शब्देषु लिंग विभक्ती पुरुष वचनानुसारं कदापि व्ययः म्हणजे काय, परिवर्तनं न भवति. अतः एतानि अव्ययानि इति उच्यन्ते. म्हणजेच काय की दोज वर्ड्स हु डज नॉट गेट चेंज्ड और जिनमें कभी चेंज नहीं होता, हाँ, those words are known as अव्यय. What is the definition of अव्यय? सदृशं त्रिषु लिंगेषु सर्वासु च विभक्तिषु वचनेषु च सर्वेषु यन्न व्येति तद अव्ययम. हे ऑलरेडी पण मी एकदा बोललेली आहे. सो वेन देर विल बी नो चेंज इन दैट पर्टिक्युलर वर्ड, वेदर वहाँ पे कोई भी विभक्ति हो, लिंग हो, पुरुष हो, वचन हो, पर वो पर्टिक्युलर वर्ड में आपको कभी भी चेंज नहीं दिखेगा. त्या वर्डमध्ये कधीच तुम्हाला चेंज दिसणार नाही. यदा कृषीवलह असेल किंवा यदा बालकः असेल, बालिका असेल, तिकडे कुठलंही जेंडर येऊ देत, यदाच राहणार. यदई, यदाहा, यदा यई असं काहीही होणार नाही आहे. नच राहणार. मुलगी पण नच बोलेल, मुलगा पण नच बोलेल. तर कदापि व्ययः दॅट इज परिवर्तनम न भवति. दोज वर्ड्स दे डोंट, अपना रंग नहीं बदलते. इज द बेस्ट थिंग. जो अपना रंग नहीं बदलते, चाहे वहाँ पे कोई भी हो, तिकडे कसाही शब्द असेल, कुठलंही वचन असेल, जो वर्ड आपला रंग बदलत नाही, म्हणजेच काय, आपलं रूप बदलत नाही, त्याला काय बोलतात तर अव्यय बोलतात. भरपूर एक्झाम्पल्स आहेत. हां, अतः, यतः, यथा, तथा, यदि, तर्हि, यद्यपि, तथापि, अत्र, तत्र, कुत्र. बघा, आपण भरपूर वेळा कुत्र वसती, भवान कुत्र वसती, है ना. सेम मी मुलीला पण विचारू शकते, सेम मी मुलाला पण विचारू शकते. कदा, कति, पूरतः, पृष्ठतः, पुनः, न, अनंतरम, ननु, खलु, ऐ, आम, इति. ऐ श्रद्धा, है ना. ऐ यश, इव, एव, एवं, किल, ततः. हां, च, उच्चैः, नीचैः, हि, वै, तू, अपि इत्यादीनी अव्ययानी. तर हे सगळे जे आहेत ते काय आहेत, एक्झाम्पल्स ऑफ अव्यय. त्यामुळे मीन्स व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अव्यय? लिंग विभक्ती पुरुष वचन
नो व्ययः, नो परिवर्तनं भवति इन दॅट पर्टिक्युलर वर्ड, दोज वर्ड्स आर नोन ॲज अव्ययानी इनडिक्लायनेबल्स. अंडरस्टूड? ओके. शनैही वगैरे, सह वगैरे हे सगळे जे काय आहेत तुमचे अव्यय आहेत. आता बघा, कानिचन अव्ययानी विशिष्ट विभक्ती रूपम अपेक्षन्ते. आता हां, तुम्हाला इथे हे लक्षात ठेवायचं आहे की काही जे अव्यय आहेत जे इथे त्यांनी दिलेले आहेत, फॉर एक्झाम्पल नमहा आहे, सह आहे, विना आहे, तर ते विशिष्ट विभक्ती रूपमच अपेक्षित करतात. आता जर मी म्हटलं की फॉर एक्झाम्पल नमहा इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड, कारण की ते आपण सगळीकडेच वापरतो. आता बघा, नमहा योगे चतुर्थी विभक्ती मी तुम्हाला आधीच सांगितलेलं. नमहा योगे चतुर्थी विभक्ती. नमहा काय आहे? अव्यय आहे. नमहा तुम्ही असंही म्हणू शकता, लक्ष्म्याई नमहा, सरस्वत्याई नमहा. हे सगळे फिमेल्स आहेत, स्त्रीलिंगी आहेत, पण मी असंही म्हणू शकते शिवाय नमहा, गणेशाय नमहा, आहे ना? बरोबर आहे की नाही? रामाय नमहा, ओम विष्णवे नमहा, ओम नमो भगवते वासुदेवाय. त्यामुळे काय आहे, नमहा इज अ अव्यय, कारण की त्याच्यामध्ये काहीच चेंज होत नाही आहे. वेदर तिकडे मी कुठलंही वचन घेऊ देत, लिंग घेऊ देत, पुल्लिंग और स्त्रीलिंग. पण मी असं नाही म्हणू शकत श्री गणेशायच मला म्हणायला लागेल, चतुर्थी विभक्तीच घ्यायला लागेल. श्री गणेशेन नमहा, श्री गणेशः नमहा, श्री गणेशम नमहा, किंवा श्री गणेशे नमहा, श्री गणेशस्य नमहा. मी असं नाही म्हणू शकत, कारण की नमहा योगे चतुर्थी विभक्ती, दॅट इज द रूल. सो इकडे तेच म्हटलंय की कानिचन अव्ययानी विशिष्ट विभक्ती रूपम अपेक्षन्ते. सो नमहा योगे चतुर्थी विभक्ती, दॅट यू हॅव टू रिमेंबर. दॅट नमहा विल बी ओनली टेकिंग चतुर्थी विभक्ती. अंडरस्टूड? ओके. सो नमहा तुम्ही फिमेलसाठी पण वापरा, मेलसाठी पण वापरा, पण नमहा जिथे असेल तिथे तुम्ही चतुर्थी विभक्तीच वापरा. अंडरस्टूड? ओके. आता बघा काही एक्झाम्पल्स. अभितः, द्वितीयाच वापरायचे वेर एव्हर देर इज अभितः. सूर्यम अभितः ग्रहाः भ्रमंती, सूर्याच्या भोवती. सो अभितः योगे द्वितीया विभक्ती. आता अभितः आहे म्हणून इकडे काय आहे, सूर्या भोवती, त्यामुळे सूर्याची द्वितीया. परितः, देवालयम परितः भक्ताः सन्ति. हां, त्यामुळे परितः योगे द्वितीया विभक्ती. उभयतः, दोन्ही बाजूने, उभयतः, है ना, द्वितीया विभक्ती अगेन. मार्गम उभयतः वृक्षाः वर्तन्ते, म्हणजे मार्गाच्या दोन्ही बाजूला वृक्ष आहेत, त्यामुळे मार्गाची द्वितीया विभक्ती. प्रति, आपण म्हणतो ना प्रति, द्वितीया विभक्ती त्याला सुद्धा. बालकः जननीं प्रति धावती. आता तुम्ही परत एकदा सगळे पाठ जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा ह्या अँगलनी बघा की आता जिथे जिथे प्रति आहे तिथे तिथे तुम्हाला ती द्वितीया विभक्तीच आलेली दिसेल. आणि का ते आता समजलं. बालकः जननीं प्रति धावती, बालकः काय त्याला जनकम प्रति धावती, राईट. सो विना योगे, आता बघा विना एक असा शब्द आहे की ज्याला आपण द्वितीय विभक्ती पण लावू शकतो, तृतीया पण लावू शकतो, पंचमी पण लावू शकतो. त्यामुळे जिकडे तुम्हाला विना वरून काही लिहायचं आहे तर तिकडे तुम्ही त्या पर्टिक्युलर शब्दाची या तिन्हीपैकी कुठली तरी एक विभक्ती लावून सेंटेन्स केलं तरी जमेल. जलम विना पण चालेल, जलेन विना पण चालेल, आणि जलात विना पण चालेल. जलात विना जीवनम अशक्यम, जलेन विना जीवनम अशक्यम, जलम विना जीवनम अशक्यम. सह, आता बघा खूप ठिकाणी, आता परत वरती असं मला जायला वेळ लागेल आपल्याला, मग तो लॉंग व्हिडिओ होईल, नाहीतर मी तुम्हाला दाखवलं असतं. तृतीया विभक्तीचा जो चॅप्टर आहे तो एकदा फक्त ओपन करून बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला ते सगळं दिलेलं आहे की सहयोगे तृतीया विभक्ती. त्यामुळे जिथे जिथे सह तुम्हाला वापरायचं आहे तिकडे तुम्हाला त्या पर्टिक्युलर शब्दाची तृतीयाच करायला लागेल. रामासोबत सीता वनवासाला गेले, तर राम ह्या शब्दाची काय आहे, तृतीया विभक्ती तुम्हाला करायला लागेल. रामेण सह लक्ष्मणेन सह, है ना, रामेण सह सीता वनम गच्छती. श्रद्धया सह नॉस्टॉकः
आपणम गच्छति. सो लाईक दॅट यू हॅव टू डू. अलम, अलम म्हणजे काय, पर्याप्तम. अलम योगे तृतीया विभक्ती. अलम खादनेन, अलम परिश्रमेण, पर्याप्तम असं. नमः योगे चतुर्थी विभक्ती. श्री गणेशाय नमः, शारदायै नमः. बहिः, बहिः म्हणजे बाहेर. जंबूकः कूपात बहिः आगच्छत. पंचमी, बहिः योगे पंचमी विभक्ती. कृते, कशातून बाहेर आला, तर कूपामधून बाहेर आला, त्यामुळे कूपाची पंचमी, पण कूपात बहिः असं. कृते, कृते योगे षष्ठी विभक्ती. देशस्य कृते सैनिकाः स्वप्राणान् त्यजन्ति. कृते योगे षष्ठी विभक्ती. समीपे, समीपे योगे अपि षष्ठी विभक्ती. शालायाः समीपे क्रीडाङ्गणं वर्तते, है ना. क्रीडाङ्गणस्य समीपे शाला अस्ति असं. तर समीपे कृते योगे षष्ठी विभक्ती भवति. ओके. आता बघा, केचन धातवः अपि विशिष्टां विभक्तिम् अपेक्षन्ते, तेषु विशेषतया अवधानं दातव्यं. ते धातवः अधः निर्दिष्टाः. म्हणजे बघा, मी तुम्हाला बोलायची की जिथे जातो त्याची द्वितीया. कारण गमगच्छ या धातूसाठी, गमगच्छ म्हणजे काय, गच्छ धातू मीन्स टू वॉट, गो, टू गो. मग जिथे जातो त्याची द्वितीया. मग मी शाळेत जाऊ देत, मी मॉलमध्ये जाऊ देत, मी परदेशात जाऊ देत, किंवा मी अजून कुठे जाऊ देत, जिथे मी जाते तिथे त्याला काय करायचे, द्वितीय विभक्ती लावायची. मी भरपूर वेळा बोलते बघा, जिथे जातो त्याची द्वितीया, बिकॉज गमगच्छ धातू. ओके. सो गम धातू योगे द्वितीया. अहम डॉट डॉट गच्छामी, बरोबर. आता गच्छामी आलंय, पण शालाम गच्छामी, द्वितीया लावायची. अहम शालाम गच्छामी, अहम आपणम गच्छामी. रुच, रुच जो धातू आहे त्याला चतुर्थी. मी बघा बोलते रोचते, आपण बघितलंय, आय थिंक, आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली विच चॅप्टर, पण मी तुम्हाला सांगितलेलं बघा की जर रुच हा धातू आला तर तुम्हाला तिकडे बिनधास्त चतुर्थी विभक्तीच करायची आहे, कारण की रुच योगे चतुर्थी विभक्ती, हे रूल्स आहेत. क्रीडनकम मह्यम रोचते, त्यामुळे इकडे रोचते आलेलं आहे, म्हणून तिकडे काय आलेलं आहे, मह्यम आलेलं आहे. अहम आवाम वयम प्रथमा, माम मा आवाम नौ अस्मान नहा द्वितीया, मया आवाभ्याम अस्माभिः तृतीया. मह्यम, कुप चतुर्थी. जनकः मह्यम कदापि न कृत कुप्यति, कुप्यति रागवणे. त्यामुळे जिथे कुप हा धातू येतो तिथे सुद्धा काय होते, तर चतुर्थी विभक्ती होते. क्रुध, अँग्री, चतुर्थी. अहम मित्रेभ्यः नैव क्रुध्यामि, हा मित्रावर मी कधीच रागवत नाही. सो मित्रेभ्यः, ज्याच्यावर रागवतो त्याची चतुर्थी. दायच्छ, आता बघा मी तुम्हाला बोलली ना, ददाती असू देत, दायच्छच म्हटलेलं आहे बघा, यच्छ असू देत, ददाती असू देत, तिकडे तुम्हाला चतुर्थीच लावायची आहे, हे पण मी आधी सांगितलेलं. सो आदित्यः अनिकेताय लेखनीम यच्छति, ज्याला देतो त्याची काय मी म्हटलेलं होतं, चतुर्थी म्हटलेलं होतं. गणेशाय मोदकम रोचते, कोणाला आवडतात, गणेशाला आवडतात, गणेशाची चतुर्थी. रुच धातू असू देत, दायच्छ असू देत, चतुर्थी. जिथे जातो त्याची द्वितीया असं. हे मी तुम्हाला 3 तर सांगितलेलंच होतं. ओके. कथ, चतुर्थी. छात्रः शिक्षकाय वृत्तांतम कथयति, ज्याला सांगतो, छात्रांनी कोणाला सांगितलं, तर शिक्षिकेला, त्यामुळे शिक्षकाय वृत्तांतम कथयति. रक्ष, रक्ष पंचमी. रामः असुरात रक्षति, कोणापासून राम रक्षण करतोय आपलं, तर असुरांपासून, त्यामुळे असुराची पंचमी, असुरात, असुरापासून. वि अधिक रम, वि अधिक रम पंचमी. उद्योगी मनुष्यः स्वकार्यात न विरमती. वि अधिक रम, इकडे वि उपसर्ग आहे, रम धातू आहे, विरमती. विरमती जिथे जिथे असेल तर मग तिकडे काय आपल्याला वापरायची आहे, तर पंचमी विभक्ती वापरायची आहे. स्नेह, सप्तमी. स्नेह आहे ना, ते स्नेह आहे, लव आहे, म्हणून तिकडे आपण ती सप्तमी विभक्ती वापरलेली आहे. अंबा मयी नितराम स्निह्यती, माझ्यावरती खूप प्रेम करते. ओके. अजून काय आहे, तर याच्यावर तुम्ही वेगवेगळे सेंटेन्सेस पण बनवू शकता. हे तर तुम्ही लक्षातच ठेवा.
म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही सेंटेन्स बनवता तिकडे तिकडे तुम्ही तसं वापरू शकता. हे जे आहेत ना अभितः परितः वगैरे, त्याच्यावर तुम्ही वेगवेगळे सेंटेन्सेस बनवू शकता. ओके, सो येस, वी हॅव डन अव्ययानी, दोज आर इनडिक्लायनेबल्स विच डू नॉट चेंज. व्ययः दॅट इज परिवर्तनम न भवती. आणि मग इकडे हे भरपूर सारे अव्यय दिलेले आहेत, ते तुम्ही तर लक्षात ठेवाच. बट हे खूप इम्पॉर्टंट आहे की कुठले वर्ड्स, कुठले जे अव्यय आहेत की ज्याला पर्टिक्युलर विभक्तीत चालते, कुठले धातू आहेत ज्याला पर्टिक्युलर विभक्तीत चालते, ते थोडं तुम्ही लक्षात ठेवा. सो तुम्हाला खूप इझी जाईल फिल इन द ब्लँक्स वगैरे भरायला. ठीक आहे. ओके, डन. So do like, share and subscribe. Thank you so much. If you have any doubt in this avyaya, do let me know in the comment section. Share this video. Jayatu Sanskritam, Jayatu Bharatam.